Good afternoon, friends. Today we are going to conduct some remaining point of the state board. ओके. सेकंड चॅप्टर आपण बघितला होता, इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्रीमधला आपण काही पार्ट घेतलेला आहे. त्यामधला आपण जो पार्ट घेतलेला आहे जो NCERTच्या बुकमध्ये होतात, सिग्निफिकंट फिगर्स वगैरे आपण घेतलेले आहेत, प्रिसिजन ॲक्युरसी ऑलरेडी झालेले आहेत. त्यातला स्टेट बोर्डमधला हा जो सेकंड चॅप्टरमधला काही जो रिमेनिंग पार्ट आहे तो आज मी कंप्लीट करणार आहे. अशा प्रकारे आपले 2 चॅप्टर कंप्लीट होणार आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल वी सी द इंट्रोडक्शन. Analytical chemistry is a facilitated investigation chemical composition of a substance. It is used the instruments and method to separate, identify and quantify the matter under study. म्हणजे आपण जे केमिस्ट्रीचे पार्ट्स बघितलेले आहेत, कुठले कुठले पार्ट्स आहेत केमिस्ट्रीचे, आपण 4 ब्रांचेस बघितले. कुठले? ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, ॲनालिटिकल अँड फार्मास्युटिकल असे जे ब्रांचेस बघितले त्यापैकी आपण ॲनालिटिकल केमिस्ट्रीचं थोडंसं आपण इंट्रोडक्शन बघणार. पण ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये आपण नेमकं काय शिकतो? वी आर गोइंग टू सी द युजेस ऑफ इन्स्ट्रुमेंट्स, मेथड्स ऑफ सेपरेट, आयडेंटिफाय अँड क्वांटिफाय द, काय शिकणार आहोत आपण? क्वांटिफाय मॅटर अंडर द यूज. म्हणजेच आपण इन्स्ट्रुमेंट कसं केमिस्ट्रीमध्ये यूज करणार आहोत, मेथड कसे, कुठल्या कुठल्या मेथड्स आपण यूज करणार आहोत त्या ह्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. ओके. सो वी आर गोइंग टू सी द आयडेंटिफाय अँड द क्वांटिफाय अँड सेपरेशन मेथड अँड यूज ऑफ इन्स्ट्रुमेंट. इन धिस ॲनालिटिकल केमिस्ट्री वी हॅव टू स्टडी. द ॲनालिसिस दस प्रोव्हाइड द केमिकल और फिजिकल इन्फॉर्मेशन अबाउट द सॅम्पल. एखादा जर सॅम्पल आपल्याला दिलं असेल तर त्या सॅम्पलमध्ये कुठले कुठले इलेमेंट्स आहेत आणि ते त्यांचं काय प्रॉपर्टीज आहेत, त्याला आपल्याला कसा उपयोग करता येईल हे आपल्याला ह्याच्यामधून शिकायचं आहे. ओके. मग ॲनालिसिस हे 2 प्रकारे आपण करू शकतो, एक क्वालिटेटिव्ह और क्वांटिटेटिव्ह. क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे काय आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे काय आपण हे बघणार आहोत. Quantitative analysis deals with the determination of the relative proportion of the element in the compound and of a chemical compound in a mixture. क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस आपण मध्ये काय शिकणार आहोत बघा. क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये आपण काय शिकणार आहोत? इट डील्स विथ द डिटर्मिनेशन ऑफ रिलेटिव्ह प्रपोर्शन ऑफ इलेमेंट इन अ कंपाऊंड अँड द केमिकल कंपाऊंड्स इन अ मिक्सचर. ह्याच्यामध्ये आपण नेमकं शिकणार काय आहोत की त्याच्यामध्ये आपल्याला हे ॲनालिसिस केल्यावर असं कळणार आहे की त्या कंपाऊंडमध्ये कोणते इलेमेंट किती प्रमाणामध्ये आहेत हे आपल्याला समजणार आहे. आणि क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस इज कन्सर्न विथ द डिटेक्शन ऑफ प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ इलेमेंट इन अ कंपाऊंड ऑफ अ केमिकल कंपाऊंड्स इन अ मिक्सचर. म्हणजे क्वालिटेटिव्हनं आपल्याला काय करणार आहे की त्याच्यामध्ये कोणते कोणते इलेमेंट्स प्रेझेंट आहेत. समजा तुम्हाला मी एक कंपाऊंड दिलेला आहे. सपोज मी तुम्हाला एक कंपाऊंड दिलेला आहे, एक्स कंपाऊंड दिलेला आहे आणि ह्याचं ॲनालिसिस करा म्हणले. हा एक्स कंपाऊंडमध्ये कुठले कुठले इलेमेंट असू शकतात? कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे किंवा कुठला हॅलोजन कंपाऊंड आहे हे आपल्याला पाहण्यासाठी कुठली ॲनालिसिस करणार आहोत आपण? क्वालिटेटिव्ह. नीट लक्षात घ्या, क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस आपण काय करणार आहोत? घेणार आहोत. कुठले ॲनालिसिस घेणार आहोत? क्वालिटेटिव्ह. कुठली? क्वालिटेटिव्ह. क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये आपल्याला काय करणार आहे? फक्त आपल्याला कोणते इलेमेंट प्रेझेंट आहेत हे समजणार आहेत. आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये आपल्याला काय समजणार आहे? इट डिटरमाइन्स द रिलेटिव्ह प्रपोर्शन. म्हणजे कार्बन किती पर्सेंटमध्ये आहे, हायड्रोजन किती पर्सेंटमध्ये आहे हे आपल्याला समजणार आहे. देन इम्पॉर्टन्स ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री. का ही ॲनालिटिकल केमिस्ट्री आपल्याला शिकायची आहे? The course of analytical chemistry extends the knowledge acquired by the student in studying the general inorganic organic chemistry. म्हणजे जे आपण इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला हे प्रमाण, इलेमेंटचं प्रमाण म्हणजे कोणते कोणते इलेमेंट प्रेझेंट आहेत आणि किती प्रमाणात प्रेझेंट आहेत, त्यांचं पर्सेंटेज कमी जास्त झालं किंवा एखादा दुसरा इलेमेंट ॲड झाला तर त्यानुसार त्यांच्या प्रॉपर्टीज कशा बदलणार आहेत हे आपण पाहणार आहोत. नेक्स्ट आहे आपलं काय? केमिकल ॲनालिसिस इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट मेथड फॉर मॉनिटरिंग द कंपोजिशन ऑफ रॉ मटेरियल इंटरमिजिएट्स अँड फिनिशिंग प्रोडक्ट्स. ह्या ॲनालिसिसचा काय उपयोग आहे आपल्याला? की आपल्याला ह्या मेथडनुसार काय करता येईल? एखाद्या
कंपोजिशन, एखाद्या मटेरियलचं रॉ मटेरियल कुठलं आहे, त्यामधला इंटरमिडिएट कुठला फॉर्म होणार आहे, आणि आपण इंटरमिडिएट झाल्यानंतर आफ्टर द रिॲक्शन फायनल प्रोडक्ट आपल्याला कुठला मिळणार आहे. आणि अँड ऑल्सो काय म्हणलेलं आहे, द कंपोजिशन ऑफ एअर इन स्ट्रीट अँड प्रिमायसेस ऑर इन इंडस्ट्रियल प्लांट्स, हे कळल्यामुळं आपल्याला काय होणार आहे, प्रदूषणामध्ये किंवा पोल्युशनमध्ये काय इफेक्ट होणार आहे हे ॲनालिसिसने कळतं. तुम्ही जर मोठ्या मोठ्या शहरामध्ये गेला असाल तर तुम्हाला, जर तुम्ही मोठ्या मोठ्या शहरात गेला असाल, तिथं ट्रॅफिकच्या तिथं हे कसं पट्टी झालेली दिसते, त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण किती आहे, ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे, हे जे ॲनालिसिस करते, म्हणजे त्या भागापुरता किती पोल्युशन आहे हे तुम्हाला समजतं. हे समजलं तुम्हाला. सो व्हॉट इज द हेल्प ऑफ ॲनालिसिस. नंतर काय सांगितलेलं आहे बघा, इन ॲग्रिकल्चर केमिकल ॲनालिसिस इज यूज्ड टू डिटरमाइन द कंपोजिशन ऑफ सॉइल्स अँड फर्टिलायझर्स. एखाद्या शेतकऱ्याला जर एखादं पीक कमी प्रमाणात येत असेल, तर वाढवायचं असेल, तर त्या मातीमध्ये कोणता घटक कमी आहे हे आपल्याला त्याच्यावरनं काढता येईल. हे कशावरनं केलं जातं, मातीचं ॲनालिसिस केल्यानंतर. तुम्हाला हा ॲग्रिकल्चरमध्ये पॉईंट असेलच, तरी पण माहिती असावं म्हणून. तर काय म्हणलेलं आहे बघा, इन ॲग्रिकल्चर केमिकल ॲनालिसिस इज यूज टू डिटरमाइन द कंपोजिशन ऑफ सॉइल्स अँड फर्टिलायझर. इन मेडिसिन टू डिटरमाइन द कंपोजिशन ऑफ मेडिकल प्रिपरेशन्स. मेडिसिनमध्ये पण आपल्याला हे उपयोगाला येणार आहेत ॲनालिसिस. ॲनालिटिकल केमिस्ट्री हॅज ॲप्लिकेशन इन फॉरेन्सिक सायन्स अँड इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रियल process also. In industrial process as a whole and the production of new kind of materials are closely associated with the analytical chemistry. इंडस्ट्रीमध्ये जर आपल्याला प्रत्येक वेळेस कुठलाही कंपाऊंडचं काय करावं लागेल, ॲनालिसिस करावं लागेल. त्यामुळे आपल्याला काय समजणार आहे हे ॲनालिसिसमुळं आपल्याला हे समजणार आहे की तो प्रॉडक्ट आपल्याला किती प्रॉफिटेबल आहे की नाही हे ह्याच्यावरून कळणार आहे. नंतर काय सांगितलेलं आहे बघा, Analytic chemistry considers the classical wet chemical methods and modern instrumental methods. आपण ह्याला ॲनालिटिकल केमिस्ट्रीला आपण क्लासिकल पण म्हटलेलं आहे, आणि नंतर काय म्हटलेलं आहे, वेट केमिकल मेथड्स अँड मॉडर्न इन्स्ट्रुमेंटल मेथडसुद्धा यूज केलेले आहेत. बरं, आता नंतरचा पॉईंट बघा, आपण बघणार आहोत ॲनालिसिस. Analysis is carried out on the small sample of the material to be टेस्टेड अँड नॉट ऑन द एंटायर बग. ॲनालिसिस करताना आपण असं करतो का रे, पूर्ण गोष्टीचं ॲनालिसिस करतो का? असं म्हटलं आहे, तर आपण घरामध्ये एखादा नवीन पदार्थ आईने केलेला आहे आणि म्हणतात बघ रे बघ कसा झाला हा, असं म्हटल्यानंतर आपण काय करतो, थोडासा चाखून बघतो का, पूर्ण डिश आपण संपवतो आणि म्हणतो हां ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ कमी आहे, असं म्हणतो का? छोट्याशा पार्टवरनं आपण काय करतो, ॲनालिसिस करतो. मग ॲनालिसिस इज कॅरीड आउट on a small sample of the material to be tested and not on the entire bulk. When the amount of a solid or liquid sample is a few gram, then analysis is called as a semi micro analysis. जर आपण एखादा कंपाऊंडचं जर ॲनालिसिस करायचं असेल आणि तो अगदी थोड्या ग्रॅममध्ये घेणार असेल, फ्यू ग्रॅममध्ये घेणार असेल, तर त्याला आपण काय म्हणलेलं आहे, सेमी मायक्रो ॲनालिसिस. इट इज द टू टाईप ऑफ द ॲनालिसिस, दॅट इज द qualitative and quantitative analysis. Then classical qualitative analysis method include the separation such as the precipitation, extraction, distillations. Identification may based on the difference in color, odor, melting point, boiling point respectively. क्लासिकल क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये आपण काय काय करणार आहोत, क्लासिकल क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये आपण कुठल्या मेथड्स यूज करणार आहोत, प्रेसिपिटेशन मेथड यूज करणार आहोत, एक्स्ट्रॅक्शन मेथड अँड डिस्टिलेशन. देन आयडेंटिफिकेशन कशावर करणार आहोत आपण, ज्या ओडर, कलर, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट अँड रिॲक्टिव्हिटी. देन क्लासिकल क्वांटिटेटिव्ह मेथड्समध्ये आपण काय करणार आहोत, व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस, ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस. हा जो पार्ट आहे तुम्ही फक्त लक्षात ठेवायचा. व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस म्हणजे काय, ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस म्हणजे काय, हे आपण प्रॅक्टिकलमध्ये बघणार आहोत, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, फक्त लक्षात ठेवायचं. क्लासिकल क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस मेथड कन्सिस्ट ऑफ व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस, ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस. ओके, हे समजलं सगळ्यांना. नेक्स्ट पार्ट आहे आपला केमिकल मेथड्स ऑफ क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. केमिकल ॲनालिसिस ऑफ अ सॅम्पल इज कॅरीड आउट मेनली इन 2 स्टेज. फर्स्ट कुठली आहे, ड्राय मेथड, दुसरी आहे वेट मेथड. ड्राय मेथडमध्ये काय केलं जातं, सॅम्पल अंडर टेस्ट इज नॉट
डिझॉल्व आपण जे ड्राय टेस्टसाठी घेणार आहोत सॅम्पल, तो काय केलेला आहे आपण, कशासाठी ठेवलेला नाही आहे आपण, काय म्हणतो आपण त्याला, तो ओला नाही आहे. आपण ड्राय टेस्ट घ्यायची असेल तर मग एखादा कंपाऊंड आपण घेतलेला आहे, त्याची ड्राय टेस्ट कशा प्रकारे बघू शकतो आपण, एक तर त्याचा कलर बघू शकतो, त्याचा ॲपियन्स बघू शकतो, म्हणजे तो क्रिस्टलाइन आहे का सॉलिड आहे का ॲमॉर्फस आहे का लिक्विड आहे हे आपल्याला त्याच्यावरनं कळतं. नंतर ओडर घेऊ शकतो आपण. ह्या जे आहेत ते कशामध्ये येतात, अंडर अ ड्राय टेस्ट. हीट टेस्टसुद्धा ड्राय टेस्टमध्ये येते. हीट टेस्ट म्हणजे काय, जेव्हा एखादा कंपाऊंड आपण एखाद्या कोरड्या टेस्ट ट्यूबमध्ये जर आपण हीट केला, नंतर त्याच्यामध्ये काय हीटचा परिणाम झालेला आहे हे आपल्याला कळतं. त्यासाठी हे काय झालेले आहेत, काही पर्टिक्युलर कंपाऊंड जे आहेत ते वेगळ्या कलरची हीट टेस्ट दाखवतात. काही जण सब्लिमेशन दाखवतात. सब्लिमेशन म्हणजे काय, सॉलिड गेट कन्वर्टेड इनटू डायरेक्ट व्हेपर स्टेट. नंतर काही जण कलर चेंज दाखवतात. काही जण डिक्रिपिटेशन म्हणजे तडतड 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 असा आवाज येतो, असे काही कंपाऊंड सांगतात. ते त्यांची पिक्युलॅरिटी आहे. त्यावरून आपल्याला समजतं की एखाद्या एक्स कंपाऊंडमध्ये आपल्याला काय आहे, तो इलेमेंट किंवा तो काय म्हणतात आयन्स प्रेझेंट आहे. ठीक आहे. नंतर वेट मेथड. वेट मेथडमध्ये काय म्हटलेलं आहे, इन विच द सॅम्पल अंडर टेस्ट इज फर्स्ट डिझॉल्व अँड देन ॲनालिसिस टू डिटरमाइन इट्स कॉम्पोजिशन. वेट मेथडमध्ये आपण काय करणार आहोत, जो कंपाऊंड आहे तो अगोदर वॉटरमध्ये किंवा एखाद्या सुटेबल सॉल्वंटमध्ये डिझॉल्व करणार आहोत आणि ते सोल्युशन आपण टेस्टसाठी घेणार आहोत. ओके. आता बघा मग काय म्हटलेलं आहे पुढे, द ट्राय मेथड इज युजली द ड्राय मेथड इज युजली The dry methods is usually used as a preliminary test in the qualitative analysis. मी आत्ताच म्हटलं होतं की ड्राय टेस्ट ही प्रिलिमरी म्हणजे प्राथमिक टेस्ट ही कशासाठी चालली जाते, क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये. देन नेक्स्ट पार्ट काय आहे, द सेमी मायक्रो क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस इज कॅरीड आउट युझिंग ॲपरेटस सच ॲज द test tube, beakers, evaporating dish, crucibles, spot plates, watch glass, wire gauze, water bath, burner, blowpipe, pair of tongues and centrifuge etc. हे जे काही तुम्हाला इन्स्ट्रुमेंट सांगितलेले आहेत ते आपल्या केमिस्ट्री लॅबमध्ये आहेत. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष मला भेटाल तेव्हा आपण हे दाखवू. तरी पण माझ्याकडे इमेजेस असेल तर मी तुम्हाला पाठवते. ओके. नेक्स्ट पार्ट बघूया आपण. द क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड इन्व्हॉल्व्स द डिफरंट टाइप्स ऑफ टेस्ट. The majority of organic compounds are composed of relatively small number of elements. The most important one are the carbon, hydrogen, oxygen, nitrogen, sulfur, halogen and phosphorus. The elementary qualitative analysis concerned with the detection of presence of these इलेमेंट. इलेमेंटरी क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये आपण काय करणार आहोत की आता कंपाऊंडमध्ये कुठला प्रेझेंट इलेमेंट आहे, कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे का ग्रुप ऑफ इलेमेंट्स आहेत हे आपण पाहणार आहोत. त्यानुसार त्याचे वेगवेगळे ग्रुप्स पडलेले आहेत. पुढे काय म्हणतं आहे बघा, इलेमेंटरी क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस इज कन्सर्न विथ द डिटेक्शन ऑफ द प्रेझेन्स ऑफ दीज इलेमेंट. The identification of the organic compounds involves the tests such as the detection of functional group, determination of melting points, boiling points, etc. The quantitative analysis of the simple inorganic compounds involves the some formation of cationic and anionic species, that is basic and acidic radicals. Okay. So आता काय म्हणलेलं आहे बघा की आपल्याला आयडेंटिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन्व्हॉल्व सच अ टेस्ट एज अ डिटेक्शन ऑफ फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप म्हणजे काय, इट इज द atoms or atoms or group of atoms which determine the physical and chemical properties of the compound is called as a functional group. Okay. Then determination of melting and boiling point. आपल्या एखाद्या कंपाऊंडचा डिटर्मिनेशन मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट वापरायचा असेल तर आपण ते डिटेक्ट करून प्रत्येक इलेमेंटचा हा मेल्टिंग पॉईंट हा बॉइलिंग पॉईंट हा वेगवेगळा आहे. त्याच्यानुसार आपण तो ॲनालिसिस करू शकतो की बाबा हा कंपाऊंड हा आहे म्हणून. ठीक आहे. नंतर आपण बघूया केमिकल मेथड्स ऑफ क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. केमिकल मेथड्स ऑफ क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस आर इन्व्हॉल्व्स द मेथड्स सच ॲज द डिटर्मिनेशन ऑफ पर्सेंटेज कॉन्स्टिट्युएंट ऑफ इलेमेंट्स, कॉन्सन्ट्रेशन ऑफ नोन कंपाऊंड इन अ गिवन सॅम्पल etc. क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये आपण काय करणार आहोत ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या की इन्व्हॉल्व्स द
Quantitative analysis of organic compound involves the methods such as the determination of percentage constituent elements, concentration of known compound in a given sample, etc. Quantitative analysis of a simple inorganic compounds involves method based on the decomposition reaction, that is gravimetric analysis, the process of reaction between two solutions till the its completion, titrimetric or volumetric analysis, etc. Okay, then qualitative analysis. The quantitative analytical method involves the measurement of quantity such as mass and volume by means of some equipments apparatus such as the weighing machine and burette. हे समजले पार्ट. हा थोडासा तुम्हाला डिफिकल्ट जाईल समजायला. ह्याच्यातलं काही समजलं नसेल तर परत मला कॉन्टॅक्ट करावा. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आपण बघणार आहोत तो यूज ऑफ ग्राफ इन ॲनालिसिस. आता ह्या ग्राफचा आपण ॲनालिसिसमध्ये काय उपयोग करणार आहोत बघा. Analytical chemistry also involves the deducing some relation. Analytical chemistry also used in deduce some relation, if any, between two or more properties of matter under study. One of the classic example in relation between temperature and volume of a given amount of a gas. जर असं असेल तर आपण काय करू शकतो, आपण एक सेट ऑफ एक्सपेरिमेंट केलं आहे आणि आपल्याला ॲनालिसिस करून जो काही गिवन डाटा मिळालेला आहे त्यावरून आपण काय करू शकतो की आपण ॲनालिसिस करू शकतो की बाबा ह्याचा परिणाम काय होईल, टेम्परेचर वाढलं तर काय परिणाम होईल किंवा टेम्परेचर कमी केलं तर त्या घटकावर काय परिणाम होईल. हे जर आपल्याला बघायचं असेल, नुसतं पेपरवर्क जर बघायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ग्राफ यूज करावं लागेल. त्यानुसार आपल्याला पटकन माहिती ग्रॅप होईल किंवा प्रिडिक्ट होईल. तर काय म्हणलेलं आहे बघा, अ सेट ऑफ एक्सपेरिमेंटल मेजर्ड व्हॅल्यू ऑफ व्हॉल्यूम अँड टेम्परेचर ऑफ अ डेफिनेट मास ऑफ अ गॅस अपॉन प्लॉटेड ऑन द ग्राफ पेपर appeared ॲज अ फिगर. आता ही फिगर 2.21a इथं आहे. A, B, C अशा ह्या फिगर्स आहेत. ओके, काय म्हणलेले आहेत बघा, when the points are directly connected a zigzag pattern. हे कसे आहे, zigzag pattern आहे. From the pattern no meaningful result can be deduced. A zigzag pattern result due to many types of error recurrent in many measurements involving the experiment and shows the smooth curve which may be called as a average curve passing through this. आता हे जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफ बघतोय, आता हे जर पहिला ग्राफ बघितला टेम्परेचर वर्सेस व्हॉल्यूम, हा समजा हे 3-4 विद्यार्थ्यांनी जर हा एकच एक्सपेरिमेंट केला असेल आणि प्रत्येकाचा जर ग्राफ असा आलेला असेल तर ह्याच्यावरनं आपल्याला काय कळतं, ह्या ग्राफवरच्या माहितीवरनं. हा जो पॉईंट बघितला, पहिला ग्राफ बघतोय आपण, हा जो पहिला ग्राफ बघतो आहे त्याच्यामधले हे प्रत्येक पॉईंट्स कसे आहेत, असे झिगझॅग आहेत, वेवी आहेत. एक पॅटर्न आहे का वेगळा, म्हणजे काही वेगळं इरेग्युलरिटी आहे का त्याच्यामध्ये, नाही आहे. याचा अर्थ काय आहे की ह्या विद्यार्थ्यांनी जो केलेला एक्सपेरिमेंट आहे तो कसा आहे, त्याच्यामध्ये खूप काही एरर्स आहेत. त्याच्यामध्ये काय आहेत, खूप काही एरर्स आहेत असं समजायचं. याच्यामध्ये काय आहेत, खूप काही एरर्स आहेत असं समजायचं आपण. नंतर हा जो एक्सपेरिमेंट केलेला आहे आणि जो डाटा मिळवलेला आहे आणि हा जो ग्राफ काढलेला आहे तो कसा आहे, ह्या दोन्ही पॉईंटच्या मधून इक्वली जातो आहे. ठीक आहे, हा इक्वली जातो आहे. पण इथे बघा पॅटर्न, एक वर आहे, एक खाली, एक वर, एक दोन खाली आहेत आणि इकडे एक वर आहे. याचाच अर्थ काय आहे, ह्या बी विद्यार्थ्यापेक्षा सी विद्यार्थ्याचं काय आहे तो ॲक्युरेटली करतो आहे, ह्याच्यामध्ये कमी एरर आहे. सी विद्यार्थ्यामध्ये बी विद्यार्थ्यापेक्षा कमी एरर आहे हा आपल्याला कळतो. आणि नंतर हा जो डी आहे तो काय करतो की इन बिटवीन, आता सगळे पॉईंट एकसारखे आहेत म्हणून ह्या ग्राफला आपण काय म्हणलेलं आहे, ॲव्हरेज कवर ग्राफ म्हणलेलं आहे. म्हणजे हे सगळे पॉईंट एकमेकापासून जवळपास सारख्या अंतरावर आहेत म्हणून हा काय केलेला आहे, ॲव्हरेज ग्राफ असं म्हटलेलं आहे. आता इथे बघा काय म्हणलेलं आहे, व्हाईल फिटिंग इट स्मूथ कर्व अ केअर इज टेकन टू दॅट प्लॉटेड पॉईंट्स आर इव्हनली डिस्ट्रीब्युटेड. आता आपण ग्राफ करताना काय करायचं की आपला ग्राफ सरळ रेषेमधून सगळे पॉईंट एकाच लाईनमध्ये येतील असंच नाही आहे. मग जर नसेल येत असेल तर आपण काय करायचं की असे प्लॉट करायचे किंवा अशी लाईन काढायची त्याच्यामधून की सगळे पॉईंट
सगळे पॉईंट हे कसे असायला पाहिजेत, इव्हनली डिस्ट्रीब्युटेड पाहिजेत, सगळीकडे सारखेच पाहिजे, लाईनीच्या वर पण तेवढेच पाहिजेत, लाईनीच्या खाली पण तेवढेच पाहिजेत, असं आपण म्हणू शकतो. मॅथमॅटिकली इव्हन डिस्ट्रीब्युटेड इज अंडरस्टूड ॲज अ फॉलो दॅट each point काय म्हणलेलं आहे, each point draw a perpendicular to the curve and the perpendicular represent the deviation from each point of the curve and the positive deviation are shown in a red and negative deviation are shown in the blue. आता जर तुम्ही तुमच्याकडे बुक असेल तर त्या बुकमध्ये बघितलं तर काय सांगितलेलं आहे की प्रत्येक पॉईंट हा आयडियल पॉईंटपेक्षा थोडासा वर आणि थोडासा खाली आहे. मग जो पार्ट आपण रेड लाईनने दाखवला आहे तो काय दाखवतोय, पॉझिटिव्ह डेविएशन दाखवते, आणि जो ब्ल्यू कलरने दाखवलेला आहे तो काय झालेला आहे, तो निगेटिव्ह डेविएशन दाखवतोय. ओके, टेक अ स्मॉल सम ऑफ ऑल परपेंडिक्युलर्स अँड सम ऑफ काय म्हणलेलं आहे, सम ऑफ ऑल परपेंडिक्युलर्स, रेड आणि जे ब्ल्यू आहेत ते ह्याचं जर डेविएशन जर आपण सगळ्यांची काय केलेलं आहे, ॲडिशन केलेलं आहे आणि जर मीन काढलेलं आहे तर आपल्याला काय मिळणार आहे, स्लोप मिळणार आहे, म्हणजे एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ दॅट पर्टिक्युलर ग्राफचे आपल्याला कळणार आहे. समजते हे सगळ्यांना. अशा प्रकारे असे आपले 2 चॅप्टर कंप्लीट झालेले आहेत. NCERT मधला सम बेसिक कन्सेप्ट हा फुल्ली कंप्लीट आहे. स्टेट बोर्डमधला सम बेसिक कन्सेप्ट अँड इंट्रोडक्शन टू द ॲनालिटिकल केमिस्ट्री हा दोन्ही चॅप्टर आपले फुलफिल झालेले आहेत. एक्झामला आपल्याला हा चॅप्टर कुठला आहे, एक्झामला आपल्याला फक्त सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री NCERTमध्ये जो पॉईंट्स आहेत तेच आहेत. जर तुमच्याकडे NCERT बुक नसेल तर माझ्याकडनं PDF तुम्ही मागून घेऊ शकता पर्सनली. काय अडचण असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा. ओके, टुडे लेक्चर इज ओव्हर.